आदरणीय अतुल शेट्टी, त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष सुभाषजी विठ्ठल आवटी, उपाध्यक्ष दिलीपजी भांगळे, त्याचबरोबर या ठिकाणी सगळे त्यांचे संचालक मंडळ, सरपंच, माझ्याबरोबर आलेले रयत क्रांतीचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाषजी आहेत, माझ्या तालुक्यातले या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजी, मला वाटतं की त्यांच्यामुळेच मला इकडे याचा योग आला. आता या ठिकाणी मला वाटतं तुमचे गंगाराम आवटी म्हणजे तुम्ही एवढं सूत्रसंचालन चांगलं करत होता की माहितीची काही गरज आहे असं मला वाटलं नाही. दूध धंद्याचं आणि माझं नातं फार जवळचं आहे. तसं गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं नातं हे शेणामोतातच असतं. गुराढोराशी खऱ्या अर्थानं तो त्याचा एक परिवारच तयार झालेला असतो. पण या व्यवसायाशी माझा फार नुसतं जिव्हाळ्याचं नातं नाही, तर एक कौटुंबिक नातं आहे. म्हणजे मी शाळेमध्ये शिकत असताना माझ्या वडिलांनी पहिल्या जर्सी गाई 2 बेंगलोरवरनं आणल्या बँक ऑफ इंडियाचं कर्ज काढून. त्यावेळी एका गायला कर्ज 10,000 रुपये होतं, 2 गायला 20,000 रुपये मिळाले. आणि त्यावेळी मी गावातनं दूध गोळा करायचा. सुरुवातीला मी माझं घेऊन जायचा रेटरेधरणच्या गावाला, शेजारच्या 2 किलोमीटर. हळूहळू मग गावातलं दूध आम्ही गोळा करायला. मग एक कळशी माझ्या डोक्यावर असायची 10 लिटरची, एक किटली 5 लिटरची एका हातात असायची, दुसरी किटली 5 लिटरची एका हातात असायची. आणि त्या किटलीचा ती कडी हाताला रुतायची, म्हणून तिला जुना कापड घरात वापरलेलं धोत्राचं असेल, आईच्या लुगड्याचं असेल, तिला ती गुंडलेलं असेल. आणि त्यावेळी तो दूध डेअरीवाला मला पर लिटरला 10 पैसे द्यायचा. मी दूध तिथं घालायचं. हळूहळू तिथंच मी दूध संकलनाला राहिलो. मला स्टार्ट पगार शेत मला 1979 साली 25 रुपये होता महिन्याला. 80 साली तो मला डेअरीमध्ये पगार 50 रुपये झाला. 81 ला तो मला 75 रुपये झाला. त्यावेळी कॅल्क्युलेटर वगैरे काही नव्हतं. सुरुवातीच्या काळात जे आनंद पद्धत आपण राबवली गुजरात पॅटर्न, वसंतदादा पाटील यांनी दुधाचा महापूर योजना राज्यामध्ये आली. त्यावेळी आपण चक्रावरती फॅट काढायचं, ऍसिड आणि अल्कोहोल वापरायचं, पाणी वापरायचं. नंतर लबरी बूच आलं. त्याच्या अगोदर ते एकदम कठीण लबरचं बूच असायचं. ते असं आपण फिरवून त्या लॅक्टोमीटर मध्ये बूच दाबायचं. बऱ्याच वेळा तो बूच दाबताना फुटायचा आणि अंगावरती ते ऍसिड आलं की शर्टाला ओलं पडून जायचं. म्हणजे अशा काळामध्ये मी 16/10/1982 मी माझं गाव मसूर गाव केलं आणि मी गावामध्ये डेअरी घेतली. त्यावेळी एक गाव एक डेअरी असा कायदा होता. आणि मसूर गाव झाल्याशिवाय मला डेअरी मिळत नव्हती. आणि 16/2/1983 माझ्या दूध डेअरीला त्यावेळी मान्यता मिळाली. सहकार दुग्ध आयुक्त त्यांनी मंजुरी दिली. 16/2/1983 तिला मान्यता मिळाली आणि मी गावातल्या डेअरीचा पहिल्यांदा चेअरमन झालो. म्हणजे माझं नातं एवढं या धंद्याशी जवळ आहे. आणि मग त्या काळामध्ये 84-85 माझ्याकडं जवळजवळ 60-70 गायीचा मोठा होता. 84च्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये 2-3 वर्ष डेअरीचं काम केलं. नंतर मी मिलिटरीमध्ये गेलो. 8 जिल्हा गनर मिडियम माझा ट्रेड होता. काही काळानं मिलिटरीतनं परत मागवलो. परत पुन्हा डेअरी, रेशनिंग दुकान, परत हे सगळं चालू आणि मग चळवळीमध्ये आलो. त्यामुळं हा व्यवसाय कशा परिस्थितीतून जात आहे याचा जवळून मी खऱ्या अर्थानं अनुभव घेतलेला. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये 10 दिवसाला पैसे येणारी जर कोणती व्यवस्था असेल तर ती दुग्ध व्यवसाय आहे. मला वाटतं की तुमचा नफा 5,91,00,000 रुपये यावर्षी झाला. चांगल्या काटकसरीनं तुम्ही खऱ्या अर्थानं चालवलं.
मी गावातली डोईटोरी चालवता चालवता मी स्वतः एक मोठा दूध संघ काढला, तेव्हा कुणाला माहित नसेल, आणि तो मी साखरेला काढला धुळे जिल्ह्यामध्ये. आणि तिथं मी 7 एकर जागा घेतली आणि 80,000 लिटर दूध रोज माझं गोळा होतं. आणि मी बरंचसं दूध पॅकिंग करून गुजरातला पाठवतो. 2000 तिथं राजकीय क्षेत्रामध्ये आपण गेलो की काय होतं ते त्या पद्धतीनं मी झेडपीला लोक उभा केले, लोक निवडून आले, काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता पहिल्यांदा धुळे जिल्ह्यामध्ये आली 2018ला. त्याचा फटका मला माझ्या व्यवसायावरही बसला मोठ्या प्रमाणावर. ठीक आहे, तो बाजून दे. त्याच्यानंतर मी 2014ला अपक्षीय म्हणून राहिलो माढा लोकसभामध्ये. माझा आणि त्या मतदारसंघाचा काही संबंध होता. 250-300 किलोमीटरवर आलो, 5 लाख मतं मिळाली, 11,000 मतांनी हरलो. नंतर पुढे तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला मंत्री परत आपल्याला. पण ग्रामीण भागाचं अर्थशास्त्र आज खऱ्या अर्थानं दूरधंद्यावरती आहे. दुर्दैवानं ग्रामीण भागाचं अर्थशास्त्र माहिती असणारे लोक व्यवस्थेमध्ये नसतात. आणि त्यामुळं मी परवाच्या मागच्या अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये भाषण करत असताना म्हटलं की धोरण एसी मध्ये बसून ठरवू नका, ज्याच्यासाठी धोरण ठरवताय त्याच्या जवळ जावा, मग तुम्हाला कळेल की धोरण काय असावं. आता आपल्याला दूरदृष्टी ठेवून आपल्याला काम करावं लागेल. गोशात्यामध्ये कायदा त्याचं एक खाजगी विधेयक मी येणाऱ्या अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये आणत आहे. त्याच्याबरोबर तुम्ही जो इथं मला दवाखान्याचा सांगितला, मी माझं तुम्हाला दुपारी झाली की लगेच पत्र येईल. उद्या माझं पत्र ऑफिसला जाईल, मी पंकजा ताईला भेटतो, त्यांना पत्र देतो, त्याची कॉपी मी तुम्हाला 100% पाठवतो. माझ्या कामाची पद्धत काय, कारण मी जे असेल त्याचा मी उरक करत असतो. शेवटी परमेश्वरानं आपल्याला संधी दिलेली आहे आणि या पृथ्वी तलावरचा आपण यात्रेकरू आहे. यात्रा झाली की आपल्याला परत जाणार. परत जाणं हे जर अंतिम सत्य असेल तर दिसल ते माझं आहे म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून या हिनं मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जाता जाता तुम्ही सांगतो, माझे वडील मारकरी होते, त्यांना वाचायला येत नाही, पण अनेक आपण पाठवतो. ते ग्रंथाचा अर्थबोध पुढून सांगायचे. आणि मी आता 3री मध्ये असताना पहिला ग्रंथ मला तिने वाचायला लावला, तुकारामचे. आणि आमच्या बाप लेकांची मैत्री एवढी जबरदस्त होती की जवळजवळ 20 वर्ष मी ग्रंथ वाचायचा आणि आमचे वडील प्रवचन करायचे ग्रंथावर. सुरुवाती या काळाला आम्हाला 20 रुपये 25 रुपये 2 पहिल्याद्वारे गहू एखादी पहिली असं मिळायची. कोरडभाव जमीन माझी होती 40 रुपये. प्रवचनावरती आमचं घर चालायचं. म्हणजे आमच्या 2-2 महिन्याच्या बापाच्या तारखा बुकिंग असायच्या. सगळ्या ठिकाणी आम्ही प्रवचनाला जायचो. मी वाचता वाचता मला एवढी वाचण्याची आवड निर्माण झाली. म्हणजे माझा वाचण्याचा गुरु माझा बाप होता, अंगठा भातूर जरी असला तर. आज माझ्याकडे 13,000 पुस्तकं आहेत आणि मी माझ्या गावामध्ये स्वतःचं मोठं ग्रंथालय उभं केलं. आणि बाप लेखांनी जेवढं आम्ही ग्रंथ वाचलं, ज्या फडक्यामध्ये बापानं माझ्या बांधलेलो त्या फडक्या सगळं मी ग्रंथ जपून ठेवलेले आहे. कारण ते माझ्या बापाचं वैभव आहे, ते मला जपावं लागेल. त्यामुळं मला खऱ्या अर्थानं ज्ञानसंपदा मिळाली. आणि म्हणून निश्चितपणानं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सगळे काम करत आहात, आपण एक सेवाभावी वृत्तीनं जर काम करायला लागलो तर निश्चितपणानं यश असतं. अपयश जोडीला असल्याशिवाय यशाला सुद्धा रुबाबदारपणा येत नाही किंवा उठावपणा येत नाही. म्हणून मी नेहमी अपयशाची सुद्धा सेवा करतो, कारण ते माझ्यावर आहे म्हणून माझं यश उठून दिसत आहे. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.